नमस्कार. आज आपण पाहणार आहे ऋषीपंचमी व्रतकथा. श्री गणेशाय नमः. सूत ब्रह्मांड पुराण नैमिषारण्यात सांगू लागले. ते एके दिवशी शौनकादिकांस म्हणाले, हे ऋषी हो, ब्रह्मदेवाने सीताश्व राजाला अनेक व्रते सांगितली. ती ऐकून सीताश्व राजा ब्रह्मदेवाला म्हणाला, हे देव, देवांच्या ईशा भगवन ब्रह्मदेवा, तुमच्याकडून मी पुष्कळ व्रते ऐकली. आता सर्व पापांचा नाश करणारे असे व्रत मला सांगा. यावर ब्रह्मदेव म्हणाले, राजा, सर्व व्रतात उत्तम आणि सर्व पापांचा नाश करणारे असे ऋषीपंचमी व्रत आहे. या व्रताच्या आचरणाने सर्व पातकांचा समूळ नाश होतो. याविषयी तुला मी एक कथा सांगतो. विदर्भ देशात उत्तंक नावाचा एक ब्राह्मण राहत होता. सुशीला ही त्याची पत्नी मोठी पतिव्रता होती. त्यांना एक मुलगी व एक मुलगा अशी 2 मुले होती. मुलाचे नाव सुविभूषण होते. व्रतबंध झाल्यानंतर त्याने ऋग्वेदादी 4 वेदांचे व्याकरण, ज्योतिष इत्यादी वेदांगे यांचे उत्तम प्रकारे अध्ययन केले. मुलीचे लग्न उत्तंकाने कुलीन अशा ब्राह्मण मुलाशी यथाविधी करून दिले. पण तिच्या दुर्दैवाने तिला लवकरच वैधव्य प्राप्त झाले. उत्तंकाची ती कन्या माहेरी येऊन राहू लागली. उत्तंक ब्राह्मण आपल्या विधवा मुलीच्या दुःखाने अतिशय कष्टी बनला. आपल्या मुलाला घरात ठेवून तो ब्राह्मण श्रेष्ठ उत्तंक आपल्या पत्नी व विधवा मुलीला बरोबर घेऊन गंगातीरी अरण्यात गेला. तिथे आश्रम काढून शिष्यांना वेद शिकवू लागला. एके दिवशी त्याची ती विधवा मुलगी अत्यंत शांत होऊन मध्यरात्रीच्या सुमारास दगडावर निजली असता विलक्षण चमत्कार घडला. तिच्या अंगावरचे वस्त्र नाहीसे होऊन तिचे शरीर एक किड्यांची रास बनली. उत्तंकाचे शिष्य आपापला पाठ घोकीत होते. त्या मुलीची ती अवस्था पाहून ते तसेच तिच्या आईकडे गेले व म्हणाले, आई, ती तुमची मुलगी देवीसारखी पवित्र आमच्या समक्ष त्या शिळेवर निजली होती. तिथे एकाएकी ती किड्यांची रास झाली असे सांप्रत दिसत आहे. शिष्यांनी येऊन सांगितलेले वर्तमान ऐकून जणू काय वज्रपात झाला असे वाटून भ्रमिष्ठासारखी होऊन ती माऊली तत्काळ आपली मुलगी ज्या ठिकाणी निजली होती तिथे गेली आणि आपल्या मुलीची ती तशी झालेली अवस्था पाहून अत्यंत दुःखित होऊन विलाप करू लागली. ऊर बडवून घेऊ लागली. तिला मूर्छा आली. काही वेळाने ती शुद्धीवर आली. तिने मुलीला उठवून तिला 2 हातांनी धरून उत्तंक ऋषीजवळ नेले आणि विचारले, महाराज, ही मुलगी मध्यरात्री निजलेल्या ठिकाणीच कोणत्या वाईट कर्माने किड्यांनी व्याप्त झाली हे मला सांगा. आपल्या पत्नीचा हा प्रश्न ऐकून उत्तंक ऋषी क्षणमात्र ध्यानपरायण झाले. त्याने ध्यानात आपल्या मुलीने पूर्वजन्मी काय केले होते ते सर्व ज्ञानदृष्टीने जाणून ते आपल्या पत्नीस म्हणाले, प्रिये, ही मुलगी पूर्वीच्या जन्मात ब्राह्मणाची स्त्री होती. एकदा ही रजस्वला झाली असून आपण रजस्वला आहे असे कोणास न कळविता घरातल्या भोजनादी वस्तूंना हिने स्पर्श केला. ते जे हिने त्या जन्मात पाप केले त्यामुळे हिचे शरीर नित्य किड्यांनी व्याप्त होत असते. ही मुलगी रजस्वला संबंधी पापाने युक्त आहे म्हणून हिची अशी दशा होते. रजस्वला स्त्री 3 दिवस अपवित्र असते. 4थ्या दिवशी ती शुद्ध होते. या मुलीने त्याच जन्मी दुसरी वाईट गोष्ट केली. हिने मैत्रिणींच्या संगतीने ऋषीपंचमीचे व्रत अवलोकन करून त्या व्रताचा अपमान केला आहे. त्या दोषे करून सांप्रत हिचे शरीर किड्यांच्या राशीसारखे होत असते. परंतु व्रतावलोकनाच्या पुण्यानेच हिला ब्राह्मण कुलात जन्म प्राप्त झाला आहे. उत्तंक ऋषीचे भाषण ऐकून त्याची पत्नी म्हणाली, महाराज, ज्या ह्या व्रताच्या केवळ दर्शन मात्रानेही तुमच्यासारख्या ब्रह्मवर्चस्वी अशा ब्राह्मणाच्या निर्मल कुलामध्ये जन्म प्राप्त होतो व ज्याच्या अपमानाच्या योगाने मध्यरात्री देहाची कृमिराशी होतात असे महान आश्चर्यकारक ते व्रत आहे. तर हे नाथ, त्या व्रताविषयी मला कृपा करून सांगा. आपल्या स्त्रीचा हा प्रश्न ऐकून उत्तंक ऋषी म्हणाले, सुशीले, ऋषीपंचमी व्रत हे सर्व व्रतात उत्तम श्रेष्ठ असे व्रत आहे. या व्रताचे आचरण केल्याने मनुष्य रजसंपर्कजन्य दोषापासून तत्काल मुक्त होतो. या व्रताचे आचरण करणारी स्त्री आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक अशा त्रिविध दुःखांपासून मुक्त होऊन सौभाग्याते पावते. त्या स्त्रीचे सर्व प्रकारचे कल्याण होते. सर्व संपत्ती प्राप्त होऊन तिला कोणत्याही प्रकारची आपत्ती राहत नाही. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्ष पंचमी दिनी नदी, सरोवर, तलाव यामध्ये यथाविधी स्नान करून
व्रताचा नियम करून नंतर नित्यकर्म आटोपून मंडपामध्ये आसनावर ऋषींची स्थापना करून पूजा करावी. त्यांना भक्तिपूर्वक पंचामृताने स्नान घालावे. चंदन सुगंध मिश्र गंध ऋषीस अर्पण करावे. नाना प्रकारची सुगंधी पुष्पे वाहावी. धूप दीप अर्पण करावे. उत्तम वस्त्रे व यज्ञोपवीते अर्पावी. नैवेद्य समर्पण करावा. मंत्र म्हणावा. कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतमः जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः गृह्णन्त्वर्ध्य मया दत्त तुष्टा भवन्तु मे सदा. कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ हे 7 ऋषी मी दिलेले हे अर्घ्य ग्रहण करोत आणि सर्व काळ मजवर संतुष्ट राहोत. या मंत्राने आपल्या शुभ फळांनी युक्त असे अर्घ्य देऊन ऋषीपंचमी कथा पठन किंवा श्रवण करावी. नंतर नाना प्रकारच्या शाकांचा उपहार करावा. ऋषीपंचमी दिनी सर्व काळ ऋषींचे ध्यान करीत व्रताने राहावे. ऋषीपंचमी हे चांगले व्रत जो आचरण करील त्याला सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य व फळ प्राप्त होते आणि सर्व दाने केल्यापासून जे पुण्य प्राप्त होते ते सर्व या एका व्रताचरणाने प्राप्त होते. जी स्त्री हे ऋषीपंचमी व्रत करीते ती सर्व सुख भोगणारी होते. उत्तम प्रकारच्या रूपसौंदर्याने युक्त होते. पुत्र पौत्रादी संतती संपन्न होऊन इहलोकी सर्व सुखाचा उपभोग घेऊन परलोकी अक्षय गती पावते. पुनः जन्म प्राप्त झाले तरी पूर्वजन्मीचे स्मरण राहून ती पुनः हे व्रत करून अंती मुक्त होते. ब्रह्मदेव म्हणतात, राजा शीताश्वा हे व्रत पूर्वी उत्तंक ऋषीने आपल्या स्त्रीस सांगितले ते मी तुला सांगितले. हे व्रत सर्व व्रतात श्रेष्ठ आहे. हे अवश्यमेव आचरावे म्हणजे सर्व पापांचा नाश होईल. इति श्री ऋषीपंचमी व्रतकथा ब्रह्मांड पुराणोक्त प्रथमाध्याय महाराष्ट्र भाषार्थ समाप्त. भविष्योत्तर पुराणातील ऋषीपंचमी व्रताची दुसरी कथा. श्री गणेशाय नमः. धर्मराजा श्रीकृष्णास म्हणतो, हे देवा, देवांच्या ईशा श्रीकृष्णा, मी तुम्हापासून पुष्कळ व्रते श्रवण केली आहेत, परंतु सांप्रत सर्व पापांचा नाश करणारे असे एखादे दुसरे व्रत असेल तर मला सांगा. धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा युधिष्ठिरा, ऋषीपंचमी व्रत मी तुला सांगतो. ते व्रत आचरण केल्याने सर्व पापांपासून स्त्री मुक्त होते. यावर युधिष्ठिर म्हणाला, हे यदुकुलोद्भवा केशवा, पापे अनेक प्रकारची असतात. त्यात ऋषीपंचमीचे व्रत केल्यामुळे स्त्रिया अशा कोणत्या पापांपासून मुक्त होतात ते मला सांगा. धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, जी स्त्री रजस्वला झाली असून अज्ञानाने किंवा जाणून बुजून घरातील पदार्थांना व इतर माणसांना स्पर्श करून विटाळ करते, शिवाय घरची सर्व कामे करते, तिला खरोखर मोठे पाप लागते. ती अवश्य नरकात जाते. आता रजस्वला स्त्रीला इतकी निंद्य का मानावी व 4ही वर्णांनी तिला घरातून बाहेर का ठेवावी याचे कारण राजा तुला सांगतो ते ऐक. पूर्वी इंद्राने वृत्तासुराला युद्धात मारले. वृत्र हा ब्राह्मण होता, त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्या लागली. हे राजश्रेष्ठा, त्या ब्रह्महत्येमुळे इंद्राचे सर्व तेज अगदी नष्ट झाले. इंद्र अतिलज्जित झाला. त्या पातकापासून आपली शुद्धी होऊन मुक्तता व्हावी म्हणून इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला. हे धर्मराजा, इंद्राची अशी दुर्दशा पाहून ब्रह्मदेवाला दया आली. त्याने देवांसह क्षणमात्र विचार करून संतुष्ट अंतःकरणाने इंद्राला त्या ब्रह्महत्येपासून मुक्त केले, त्याला शुद्ध केले. ते असे, ब्रह्मदेवाने त्या ब्रह्महत्येचे 4 विभाग केले आणि लगेच ते 4 ठिकाणी वाटून टाकले. एक विभाग अग्नीच्या अगदी प्रथमच्या ज्वाळेत ठेवला. दुसरा विभाग पावसाळ्यात नद्यांना प्रथमच पाणी येते त्यात ठेवला. तिसरा विभाग पर्वताच्या शिखरांवर व वृक्षजातींमध्ये या 2 ठिकाणी मिळून ठेवला आणि चौथा विभाग स्त्रीच्या रजात ठेवला. म्हणून हे राजा धर्मा, 4ही वर्णांनी ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून रजस्वला स्त्रीला निरंतर मोठ्या प्रयत्नाने दूर ठेवावे, कारण रजस्वला स्त्री ही 3 दिवस अपवित्र असते. चौथ्या दिवशी फक्त पतिसेवेपुरतीच तिची शुद्धी होते. देवधर्म कार्यास 5वे दिवशी तिची शुद्धी होते, पवित्र होते. अशी रजस्वला ही दोषी आहे म्हणून समजून किंवा न समजून जिच्या संपर्काने जे पाप झाले असेल
त्या पातकाचा नाश करण्याकरिता हे ऋषीपंचमी व्रत तिने करावे. ऋषीपंचमी सर्व पापांचा क्षय करणारी व सर्व उपद्रवांचे हरण करणारी आहे. म्हणून 4ही वर्णांनी हे व्रत करावे. स्त्रियांनी तर हे व्रत अवश्य करावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, या व्रताच्या संबंधी पूर्वी घडलेली एक कथा तुला सांगतो. पूर्वी कृतयुगात विदर्भ देशाच्या राजधानीत शेनजीत नावाचा राजा आपल्या प्रजेचे यथान्याय प्रतिपालन करणारा असा होता. त्याच्या राज्यात ऋग्वेदादी 4 वेद व वेदांची अंगे यात मोठा प्रवीण आणि सर्व प्राणीमात्रांचे हित करण्याविषयी तत्पर असा सुमित्र नावाचा ब्राह्मण राहत होता. हे राजेंद्रा धर्मा, तो ब्राह्मण सर्व काळ शेती करून त्यावर आपल्या कुटुंबाचे रक्षण करीत असे. त्याच्या पत्नीचे नाव जयश्री होते. ती स्त्री मोठी पतिव्रता असून पतीच्या सेवेत तत्पर होती. त्या ब्राह्मणाच्या घरात शेतकीच्या कामासाठी पुष्कळ चाकर होते. त्याचे आप्तही पुष्कळ राहत होते. असा त्या ब्राह्मणाचा मोठा संसार असल्यामुळे जयश्रीला त्या सर्वांच्या निर्वाहाची फार काळजी होती. ती पावसाळ्यात घरातील सर्व कामे आटोपून नंतर शेतामध्ये जाऊन तिथलीही कामे स्वतः चित्त लावून करीत होती. एके दिवशी तिने आपण रजस्वला आहे हे पाहिले तरी घरातील सर्व कामे केली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, ती रजस्वला झाली असूनही तिने घरातील भांड्यांना इतर वस्तूंना स्पर्श केला. पुढे काही काळाने ती साध्वी स्त्री मरण पावली. नंतर लवकरच तिच्या पतीचे सुमित्र ब्राह्मणाचे निधन झाले. ती दोघंही कालवश होऊन आपल्या कर्माच्या अधीन झाली. जयश्रीने रजस्वला असता घरात संपर्क केला. त्या दोषाने ती कुत्रीच्या जन्माला गेली. आणि सुमित्र ब्राह्मणाने स्वतः काही पाप केले नव्हते तरी त्याने जयश्रीशी संपर्क केला. या दोषाने त्याला बैलाचा जन्म लाभला. रजसंपर्क दोषाने त्या दोघांना जरी तिर्यक योनी प्राप्त झाली तरी त्यांनी स्वधर्माचे आचरण केले होते. म्हणून त्या दोघांनाही पूर्वजन्मात काय केले होते त्याचे स्मरण राहिले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, दैवयोगाने ती कुत्री व तो बैल आपल्या पूर्वजन्मीच्या पुत्राचे घरी राहून आपल्या पूर्वजन्मातल्या पातकांचे स्मरण करू लागली. सुमित्रा ब्राह्मणाचा मुलगा सुमती आपल्या आई वडिलांची सेवा करण्याविषयी तत्पर व आपल्या गुरुची आज्ञा पालन करणारा होता. देवता, अतिथी व अभ्यागत यांची पूजा करणारा असा मोठा धर्मज्ञ होता. एके दिवशी आपल्या पित्याची श्राद्ध तिथी आली असता आपल्या पित्याचे भक्तिपूर्वक श्राद्ध करण्याचा संकल्प केला आणि चंद्रावती या आपल्या पत्नीला म्हणाला, हे चारुहासिनी प्रिये, आज आमच्या पित्याचा श्राद्ध दिवस आहे. याकरिता ब्राह्मणांना भोजन द्यायला हवे, तर तू स्वयंपाक तयार कर. त्याप्रमाणे पतीची आज्ञा झाल्यावरून चंद्रावतीने उत्तम प्रकारचा स्वयंपाक तयार केला. खिरीचे भांडे चुलीवर ठेवलेले होते. त्यात सर्पाने गरळ टाकलेले कुत्री झालेल्या जयश्रीने ते पाहिले. तेव्हा हा पायस ब्राह्मणांच्या पोटात गेला तर ते मृत्यू पावतील, त्यामुळे आपल्या पुत्राला ब्रह्महत्या केल्याचे पाप लागेल. म्हणून भयभीत होऊन त्या कुत्रीने एकदम आत येऊन तो स्वयंपाक स्पर्श करून विटाळून टाकला. चंद्रावतीने ते पाहिले. तिला मोठा राग आला. तिने धावत येऊन जळक्या लाकडाने त्या कुत्रीला जबरदस्त प्रहार केला. नंतर तो स्वयंपाक सर्व टाकून दिला आणि लवकर लवकर सर्व भांडी घासून घेतली व पुन्हा पाकसिद्धी केली. सुमतीने यथाविधी श्राद्ध केले. ब्राह्मण जेवल्यानंतर उष्टी पाने बाहेर टाकली नाहीत. चंद्रावतीने ती पाने खळगा काढून जमिनीत पुरून टाकली. कारण ब्राह्मणाचे उच्चिष्ट कुत्री यासारख्या प्राण्यांना खाऊ घालू नये अशी प्रथा आहे. त्यामुळे त्या दिवशी कुत्रीला काहीच उच्चिष्ट मिळाले नाही. तिला उपोषण घडले. नंतर भुकेने पीडित झालेली ती कुत्री रात्री पूर्वजन्मीचा आपला पती जो सांप्रत बैल झालेला त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, पतिराया, आज मी उपोषित आहे. मला त्यांनी काही खायला दिले नाही. दररोज ते माझ्याकरिता घासभर अन्न देतात, पण तेही आज मला मिळाले नाही. मला फार भूक लागली आहे. नेहमी माझा पुत्र सुमती मला काहीतरी खायला देतो. चंद्रावतीही माझ्या पुढ्यात उष्टे अन्न टाकते, तेही तिने आज दिले नाही. खिरीच्या भांड्यात सर्पाचे विष पडले. माझ्या दृष्टीस ते पडल्यामुळं मी मुद्दाम त्या भांड्याला जाऊन शिवले. सुनेने ते पाहिले आणि रागाने तिने मला मारले. त्यामुळे माझ्या कमरेला मार बसला आहे. कमर फार दुखत आहे. काय करू मी आता? तिचे हे दुःख ऐकून बैलाला फार वाईट वाटले. तो म्हणाला, भद्रे, पूर्वजन्मी तू पापांचा संग्रह केलास,
त्यामुळे अशी दशा झाली. माझ्याने काही होण्यासारखे नाही. मी केवळ ओझी वाहणारा झालो आहे. आज मी आपल्या मुलाच्या शेतात दिवसभर नांगराला झुंपलेलो होतो. मुलाने मला पुष्कळ मारले. तोंडाला जाळी घातलेली होती. साऱ्या दिवसात मला काहीही खायला मिळालेले नाही. मी देखील बुभुक्षित आहे. आमच्या मुलाने भक्तिभावे श्राद्ध केले ते अगदी व्यर्थ आहे, कारण आज मला अतिशयच कष्ट पडले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, याप्रमाणे आपल्या माता पिता बनलेल्या कुत्री व बैल यांचा संवाद चालला होता. त्यावेळी त्यांचा मुलगा सुमती जवळच निजला होता. त्याने त्या दोघांचे भाषण मुळापासून ऐकले. ते आपले आईबाप आहेत असे समजून सुमती अत्यंत कष्टी झाला आणि तेवढ्या रात्री तत्काळ त्याने दोघांनाही यथेच्छ खाण्यास दिले. आपल्या माता पित्याची तसली ती अवस्था झालेली पाहून सुमती अत्यंत दुःखित झाला. आपल्या माता पित्यांना अशी ही दुःखावस्था प्राप्त होण्याचे कारण काय ते समजून घ्यावे असा निश्चय करून सुमती अरण्यात गेला. तिथे परम धार्मिक असे ऋषी राहत होते. तिथे जाऊन त्यांना नमस्कार केला व म्हणाला, हे ब्राह्मण श्रेष्ठ हो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्याचे विचारपूर्वक उत्तर सांगा, अशी माझी विनंती आहे. माझे माता पिता यांना पशुवनी प्राप्त झाली आहे. आई कुत्री झाली आहे, बाप बैल झाला आहे. चमत्कार असा की ते दोघेही माझ्याच घरी आहेत. पूर्वजन्मात ती दोघं सदाचरण करणारी होती. त्यांना अशी वाईट गती प्राप्त होण्याचे कारण काही दिसत नाही. तर हे तपोधन हो, पातकापासून ती उपयता कशी मुक्त होतील ते कृपा करून मला सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, असे दुःखित झालेल्या सुमतीचे ते उद्गार ऐकून ऋषींना फार दया आली. त्या ऋषी मंडळात सर्वतपा नावाचा एक मोठा विद्वान, सर्वज्ञ व दयावान असा ऋषी होता. आपल्या आई वडिलांचे हित व्हावे या हेतूने मोठ्या आशेने सुमती त्यांच्याकडे गेला होता. त्याच्या आई वडिलांची मुक्ती होण्याविषयीचा उपाय सर्वतपा ऋषी सांगू लागला. हे सुमती, तुझी आई आपल्या घरी असता एके समयी तिने आपण रजस्वला झाल्याचे जाणूनही घरात स्पर्श केला. त्या कर्म विपाकाने ती कुत्रीच्या जन्माला गेली. तुझ्या पिताने काही पाप केले नाही, पण तिच्याशी संपर्क केला. त्या दोषाने त्याला बैलाचा जन्म प्राप्त झाला. आता त्यांची मुक्ती व्हावी अशी जर तुझी इच्छा असेल तर तू ऋषीपंचमी व्रत कर. हे ब्राह्मण श्रेष्ठा, आपल्या स्त्रीसह वर्तमान मोठ्या यज्ञाने भक्तिपूर्वक ऋषींचे पूजन करून 7 वर्षेपर्यंत ऋषीपंचमी व्रत कर आणि शेवटी यथाविधी त्या व्रताचे उद्यापन कर. उद्यापनाचे वेळी आपल्याला अनुकूलता असेल त्याप्रमाणे द्रव्य खर्च करावे. वित्तशाठ्य करू नये. व्रताची दिवशी शाकांचा आहार करावा. देवभात, राजगिरा इत्यादी तृणधान्ये भक्षण करावी. कंदमुळे अथवा फळे इत्यादी जे काही भक्षण करावयाचे असेल ते नांगरून तयार झालेल्या जमिनीतील नसावे. भाद्रपद मासी शुक्ल पक्षी पंचमी तिथी प्राप्त झाली असता त्या दिवशी 2 प्रहराच्या वेळी नदी, तलाव इत्यादी स्वच्छ जलाशयावर जाऊन आघाड्याच्या काड्यांनी प्रथम दंतधावन करावे. ते असे: आयुर्बलम यशोवर्च प्रजा पशुवसूनीच ब्रह्मप्रज्ञांच मेधांच त्वन्नो देही वनस्पते. हे वनस्पते, आयुष्य, बल, यश, कीर्ती, तेज, प्रजा, पशु आणि द्रव्य तसेच वेद, बुद्धी आणि शास्त्रीय निश्चय मला दे. या मंत्राने आघाड्याची प्रार्थना करावी. मुखदुर्गंधी नाशाय दंतानांच विशुद्धये स्थिवनाय च गात्राणां कुर्वेहं दंतधावनम. मुखाचा दुर्गंध नाहीसा होण्याकरिता व दंत स्वच्छ होण्याकरिता तशीच इंद्रिये स्वच्छ होण्याकरिता मी दंतधावन करतो. या मंत्राने दंतधावन करावे. नंतर स्नाने करावी. प्रथम मृत्तिकेची प्रार्थना करून मृत्तिका स्नान करावे. याप्रमाणे 7 स्नाने करून तीळ आणि आवळे एकत्र वाटून ते केसाला लावावे. त्याने केस धुवून स्वच्छ करावे आणि मग नवीन व शुद्ध वस्त्रे परिधान करून अंतःकरण स्थिर ठेवून पूजेचा मंत्र म्हणावा. तो असा: कश्यपौत्रीर्भरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतमः जमदग्निर्वसिष्ठश्च साध्वी चैवाप्यरुन्धती. कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि साध्वी अरुंधती या मंत्राने दिव्य ऋषींचे यथाविधी पूजन करावे. हे द्विजश्रेष्ठा सुमते, याप्रमाणे हे ऋषीपंचमीचे व्रत केले असता ऋतुसंपर्काचा दोष समूळ नष्ट होईल, यात काही संशय नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, ऋषींनी सांगितलेले ऋषीपंचमी व्रताचे महात्म्य ऐकून सर्वांची आज्ञा घेऊन तो तिथून निघून गेला
आणि ऋषींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी स्त्रीसह वर्तमान भक्तिपूर्वक ते ऋषीपंचमी व्रत केले. याप्रमाणे सर्व पापांचा नाश करणारे ते ऋषीपंचमीचे व्रत यथोक्त करून त्याचे फळ आपल्या आईवडिलांना सुमतीने अर्पण केले. तेव्हा हे धर्मराजा, त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने सुमतीची मातोश्री ती जयश्री तत्काल पुत्रीच्या जन्मापासून मुक्त होऊन दिव्य वस्त्रे परिधान करून विमानात बसून स्वर्गलोकात गेली. हे राजा, तसाच सुमतीचा पिताही काही कालाने मरण पावला. त्या पशुयोनीपासून मुक्त झाला आणि सुमतीने केलेल्या ऋषीपंचमी व्रताच्या प्रभावाने स्वर्गाला गेला. हे राजेंद्रा धर्मा, कायिक, वाचिक किंवा मानसिक जे काही पाप असेल ते सर्व ह्या ऋषीपंचमी व्रताच्या प्रभावाने नाश पावते. आता हे व्रत करणाऱ्यास जे पुण्य प्राप्त होते ते राजश्रेष्ठा मी तुला सांगतो ते ऐक. सर्व व्रते आचरण केली असता जे पुण्य मिळते, सर्व तीर्थात स्नान केले असता जे पुण्य प्राप्त होते, सर्व दाने दिली असता जे पुण्य मिळते, ते सर्व ह्या एका ऋषीपंचमी व्रताच्या आचरणाने प्राप्त होते. हे ऋषीपंचमी व्रत जी स्त्री आचरण करते ती चिरकाल सुखाचा उपभोग घेते. उत्तम रूप तसेच लावण्यही तिला प्राप्त होते. मुलगे, नातू व पंतू इत्यादिकांनी तिचे घर भरून जाते. याप्रमाणे इहलोकी सर्वोत्तम सुखाचा अनुभव घेऊन परलोकी श्रेष्ठ गतीला जाते. राजा धर्मा, सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ असे हे ऋषीपंचमी व्रत तुला निवेदन केले. हे व्रत करणाऱ्यास सर्व संपत्ती प्राप्त होते. स्त्रियांच्या सर्व पापांचा नाश होतो. विपुल धन आणि कीर्तीही प्राप्त होतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा युधिष्ठिरा, स्वर्गाची इच्छा असेल तर स्वर्गसुख प्राप्त होते, पुत्राची इच्छा असेल तर पुत्र प्राप्त होतो. याप्रमाणे ह्या व्रताचरणाचे उत्तम फल तर आहेच, परंतु ही व्रतकथा जे भक्तिपूर्वक श्रवण पठन करतात त्यांची ही सर्व पापे नष्ट होतात. इति श्री ऋषीपंचमी व्रतकथा भविष्योत्तर पुराणोक्त द्वितीयोऽध्यायः समाप्त.